गणेशाय नमः. श्री शिवलीलामृतातील 11वा अध्याय. धन्य धन्य तेची जन, जय शिवभजनी परायण. सदा शिवलीलामृत श्रवण, अर्चन सदा शिवाचे. सूत म्हणे शौनकाधिका प्रती, जय रुद्राक्ष धारण पुष्पचस्ती. त्याच्या पुण्याशी नाही मिती, त्रिजगती तेची धन्य. जो सहस्र रुद्राक्ष गती धारण, त्यासी वंदिती शुक्रादीच सुरगण. तो शंकरची त्याचे दर्शन, घेता तर अथवा षोडश दंडी जाण. बांधावे रुद्राक्ष सुलक्षण, शिके माझी एक बांधावा पूर्ण. शिवस्वरूप मनोनी त्यावरुणी करिता स्नान, तरी त्रिवेणी स्नान केल्या समान. असो द्वादश मनगटी पूर्ण, रुद्राक्ष बांधिजा धरे. कंठी बांधावे 32, मस्तकाभोवती 24. सहा कर्ण अकर्णी पुण्य विशेष, बांधिता निर्दोष सर्वदा. अष्टोत्तर शतमा सर्वदा, असावी गळा एकमुखी रुद्राक्ष. आगळा पूजिता भाग्य विशेष, अष्टमुख शतदशमुख लक्ष्मीकारक. सकळ मंत्र सुफळ देख, रुद्राक्ष जप नित्य करिता. नित्य रुद्राक्ष पूजन तरी केले जाणे जे शिवार्चना. रुद्राक्ष महिमा परमपावन, इतिहास ऐका हे विषयी. काश्मीर देशाचा निपपावन, नामविधान रुद्रसेन. विवेक संपन्न प्रधान, परमचतुर पंडित. प्रजादायक भूसर, धन्य म्हणती तेची राजेश्वर. लाचन घे न्याय करी साकार, अमात्य थोर तोच पै सुंदर. पतिव्रता मृदुभाषिणी, पूर्वदत्ते ऐसी नादिते कामिनी. सुत सभाग्य विद्वान मुनी, विशेष सुकृते पाविजे. गुरु कृपावंत सर्वज्ञ थोर, शिष्य प्रज्ञावंत गुरुभक्त उदार. वक्ता शास्त्रशील शास्त्रज्ञ सुरस भार, विशेष सुकृती लाईजे. श्रोता संभ्रमे चतुर सावधान, यजमान साक्षेपी उदार पूर्ण. काय आरोग्य सुंदर प्रिन, पूर्व सुकृते प्राप्त होय. असो तो भद्रसेनानी प्रधान, होत करिता अनुष्ठान. तो वर्षी झाले नंतर, शिवभक्त उपजताची. राजपुत्र नाम सुधर्म, प्रधानात्मज तारक नाम. दोघे शिवभक्त निसीम, सावधान शिवध्यानी. बाळे होऊन सदा प्रेमळ, अनुराग चित्ती वैराग्यशीळ. लौकिक संगे ध्रुवा मंगळ, त्याची संगती नावडे त्या. पंचवर्षी दोघे कुमार, लेविती वस्त्र अलंकार. गज मुक्त माळा मनोहर, नाना प्रकारे लेविती. तव ते बाळ दोघे जण, सर्व अलंकार उपाधी टाकून. करीत रुद्राक्ष धारण, भस्मचर्तीची सर्वांगी. आवडे सर्वदा एकांत, श्रवण करीती शिवलीला अमृत. बोलती शिवनामावळी नित्य, पाहणे शिवपूजा सर्वदा. आश्चर्य करीत्या राव प्रधान, या सका नावडे वस्त्रभूषण. करीती रुद्राक्ष भस्मधारण, सदा स्वर्ण शिवाष्टे. विभूती प्रसन्न रुद्राक्ष काढिती, मागुती वस्त्रे भूषण लेविती. ते सवेची ब्राह्मणाशी अर्पिती, घेती मागुती शिवदीक्षा. शिक्षा करिता बहुत, परितेन सांडिती आपुले व्रत. राव प्रधान चिंताग्रस्त म्हणती, करावे काय आता. तो उगवला सुकृत मित्र, घराशी आला पराशर. सवे वेष्टित ऋषीचे भार, अपर सूर्य तेजस्वी. जो कृष्ण तो पैनाचा जानिता, एका ज्ञानी प्रतिष्ठित करता. जो वशिष्ठाचा नातो तत्वता, राक्षस सन्मुखे सत्र केले. जेवी मनुष्य वागती अपार, तैशेची पुरी होते रजनीचर. ते पितृगैवारे समग्र, जाळीले सत्र करून या. जनविजय सर्पसत्र केले, ते आस्तिकेमध्येच राहिले. पराशराशी पुलस्तीने प्राप्तिले, मग वाचले रावानिक. वीरांची दटावून क्षणमात्रे, प्रतिसृष्टी केली विषमित्रे. ते विपत्ती कैवारी पराशरे, वादी उर्जरपे केले. ही सांगावी समूळ कथा, तरी विस्तार होईल ग्रंथा. या लागी ध्वनितार्थ बोलिले आता, कळले पाहिजे दारे. ऐसा महाराज पराशर, ज्याचा नातो होय शुकयोगींद्र. तो भद्रसेनाचा कुळगुरुनेदार, घराला जाणवणी. राव प्रधान सामोरे धावती, साष्टांग नमुनी घराशी आणि ती. षोडोपचारे पूजिती भावचित्ती विशेष. समस्ता वस्त्रे भूषणी देऊन, नाव विनवी कर जोडून. राव विनवी कर जोडून, म्हणे दोघे कुमरात्रंदिन. ध्यान करीती शिवाचे, नावडती वस्त्रे अलंकार. रुद्राक्ष भस्मावरी सदावर, वैराग्यशीलानु मात्र भाषण. करीती कोणाशी, इंद्रिय भोगावरी नाहीवर. नावडे राजविलासानु मात्र, गजवाजी यांनी समग्र आरुढावे. आवडे ना पुढे कैसे राज्य करीती, हे आम्हासी गुण पडले चित्ती. मग ते दोघे कुमारांनी गुरुकृती, दाखविले भद्रसेन. गुरुने पाहिले दृष्टीशी, जैसे मित्र आणि शशी. तैसे तेजस्वी उपमा तयाशी, नाही कोटी शोधिता. यावरी बोले शक्तिसुत, म्हणे हे का झाले शिवभक्त. याची पूर्वकथा समस्त एक तुझं सांगतो. पूर्वी काश्मीर देशात उत्तम महापट्टनंदी ग्राम,
तेथील वारंगना मनोरम महानंदा नाम तिचे त्या ग्रामीचा तोची भूप पृथ्वी माझी निस्सीम स्वरूप ललिता कृती पावनी कंदर्प तन्मय होऊन नृत्य करी जैसा उगवला पूर्णचंद्र तैसे तिच्यावरी विराजे छत्र रत्नखचित ज्ञाने अपार भाग्य अपार नाही तिच्या रत्नमय दंडयुक्त चामरे जीवरी सदा ढळत मणिमय पादुका रत्नखचित चरणी तिच्या सर्वदा विचित्र वसने दिव्य सुवास हिरण्यमय रत्न पर्यक राजस चंद्ररश्मी समप्रकाश शय्याजीची अभिनव दिव्याभरणी संयुक्त अंगी सुगंध विराजित वाशी किल्लारे भोत वाजी गजर गरीबोस दास दाशी अपार गरी माता सभाग्य सहोदर जिचे गायन ऐकता किन्नर तटस्थ होती कोकिळा जिच्या नृत्याची कौशल्य देखून सकळ न पडली होती मान तिचा बहुकाम इच्छून भूप सभागेची घरा वेश्या आसुनी पतिव्रता नेमिला जो पुरुषत्वता त्याचा दिवस न सरता इंद्रा शिवशे नव्हे परमशिव भक्त विख्यात नामशिवदार होत सोमवार प्रदोष व्रत शिवरात्र करी नेमेशी अन्य छत्र सदा चालवित नित्य लक्ष देणे शिवपूजित ब्रह्मणास्ते अद्भुत अभिषेक करवी शिवासी याचक मने जे जे इच्छित तेथे महानंदा पुरवित कोटी लिंगे करवित श्रावण मासी अत्यादरे एक भद्रसेना सावधान कुकुट मरकट पाळिले प्रीती करून त्याच्या गळा रुद्राक्ष बांधून नाचू शिकवले कौतुके आपले जे काही नृत्यागार तेथे शिवलिंग स्थापिले सुंदर कुकुट मरकटस त्या समोर तेथे वादी प्रीतीने करी शिवलीला पुराण श्रवण ते ऐकती दोघे जण सर्वची महानंदा करी गायन सेवेची महानंदा करी गायन नृत्य करी शिवापुढे महानंदा त्याची सोडून नित्य करवी कौतुके करून त्याच्या गळा कपाळी जाण विभूती चर्ची सुवासते केवळ तिच्या संगती करून त्यासेही घडत असे शिवभजन असो तिचे सत्व पहावया लागून सदा शिव पातला सौदागराचा वेश धरिला महानंदेच्या सदनाला त्याचे स्वरूप देखून दियाबला तन्मने झाली देदवा पूजा करून स्वहस्तकी त्यात बैसवे रत्नमंचकी तो पृथ्वी मोलाचे हस्तकी कंकण त्याच्या देखिले देखता गेली तन्मय होऊन म्हणे स्वर्गीची वस्तू वाटे पूर्ण विश्वकर्म्याने निर्मिली जाण मागणे तुझे नव्हे सौदागरे ते काढून तिच्या हस्तकी घातले कंकण एरी होऊन आनंदगण नेम करीत असे पृथ्वीचे बोले कंकण मीही 32 लक्षणी पद्मीन 3 दिवस संपूर्ण दासी तुमची झाले मी तयासी जे मानले सवेची त्याच्या दिवलिंग काढिले सूर्यप्रभे होऊन आगळे तेजवनिले नवजाय लिंग देखोनी वेळी महानंदा तन्मय झाली म्हणे जय जय चंद्रमोळी मनोणी वंदी लिंगाते म्हणे या लिंगाच्या प्रभे करोणी कोटी कोटी कंके टाकावी ओळा कंकणे टाकावी ओवाळूनी सौदागर म्हणे महानंदे लागोनी लिंग ठेवी जतने म्हणे या लिंगापाशी माझा प्राण भंगले की गेले दग्ध होऊन तरी मी अग्नी प्रवेश करीन माकाटीन व्रत माझे एरीने अवश्य म्हणून एरीने अवश्य म्हणून ठेविले न त्यागारी नेऊन मग दोघे करिता शयन रत्नखचित मंचकी तिचे कैसे आहे सत्व धैर्य पाये सदाशिव भक्त तारावया विनव कौतुक चरित दाखवी त्याच्या आज्ञे करून शाळेच लागला अग्र जन धावे लागले चौकडून एकच हाक झाली तीच सावध करी महामदनारी म्हणे अग्नी लागला उठ लवकरी हेरी उठली घाबरी तव वातात चेतला तैशा माझी उडी घालोनी कंठपाश त्याचे काढूनी कुकुट मरकट दिले सोडून गेले पळून मनाप्रती नृत्यशाळा भस्म झाली समग्र मग शांत झाला सप्तकर यावरी पुसे सौदागर महानंदी प्रतिनिधभा माझे दिव्यलिंग ऐकी जतन महानंदा घाबरी ऐकून वक्षस्थळ घेत बडवून म्हणे दिव्यलिंग दग्ध झाले सौदागर बोले वचन नेमाचा आजी दुसरा दिन मी आपला देतो प्राण लिंगाकारणे तुझवरी मग त्रिचरण चेतविला आकाश पंते जाती ज्वाला सौदागर सिद्ध झाला समीपाला कुंडाच्या अति लागवी उमारंग जो भक्तजन भवभंग उडी घातली सवेग ओम नमः शिवाय म्हणून ऐसे दिखता मानंदा बोलविले सर्व ब्रह्मवृंदा
लुटविली सारी संपदा कोशा समेवेत अश्वशाळा गजशाळा संपूर्ण सर्व संपत्ती सहित करी ग्रहदान महानंदिनी स्नान करून भस्मांनी चर्चिले रुद्राक्ष सर्वांगी लेऊन हृदयी चिंतिले शिवध्यान हर हर शिव म्हणून उडी रात्री निशंक सूर्यबिंग निघे उदयाचळी तैसा प्रकटला कपाळमोळी दशभुज जय पंचबदना चंद्रमौळी संकटी बाळी बघता ते माथा जटांचा भार तिथे नेत्री वैश्वानर श्री जुळजुळबाई निर भयंकर महाजोगी चंद्रकळा तयाचे श्री नीलकंठ खट्टवांगधारी भस्मचर्चिले शरीरे गजचर्म पांगुररा नेसला से व्याघ्रांबर गळा मनुष्यमुंडाचे हार सर्वांगी वेष्टित पणीवर दशभुजा मिरविती वरचे वेरी कंदुक झेलित देवी 10 भुजा पसरोनी अकस्मात महानंदेसी झेलून धरित हृदय कमळी महापरमात्मा म्हणे झालो मी सुप्रसन्न महानंदे माग वरदान ती म्हणे नगर उद्धवरून विमानी बैसवी दयाळा माता बंधू समवेत महानंदाभिमानी बैसत दिव्य रूप पावणी त्वरित नगरा समवेत चालली पावली सकळ शिवपदी जेथे नाही आधी व्याधी श्रुधा तृषा विरहित शुद्धी वेद बुद्धी कैची तिथे नाही काम क्रोध द्वंद्व दुःख मद मत्सर नाही निशंक जेथीचे गोड उदक अमृतावनी कोटी बने जिथे सुरतरुंची बने अपारे सुरभिंची बहुत किल्लारे चिंतामणीची धवल आगरे भक्ताकारणे निर्मिली जेथे ओसनता बोलती शिवदास ते प्राप्त होय तयास शिवपद सर्वदा अविनाश महानंदा तेथे पावली हे कथा परम सुरस पराशर सांगे भद्रसेनास म्हणे कुमर दोघे शेष कुकुट मर्कटपूर्वीचे कंठी रुद्राक्ष धारणा बाळी युवती चर्चुना त्याच पूर्व पुण्य करुणा सुंदरतारक भोजले हे पुढे राज्य करतील निर्दोष 32 लक्षणी डोळस शिव भजनी लावतील भोवतास उद्धरतील तुम्हाते अमात्य सहित भद्रसेन गुरु शिगाली लोटांगण म्हणे तुके निमी धन्य सुपुत्र उद्धरी जन्मले भद्रसेन बोलत पुढती हे राज्य किती वर्ष करीती आयुष्य प्रमाण किती सांगा यथार्थ गुरुवर्या बहुत करिता नवस एवढाच पुत्र आम्हास परमप्रिय कर राजस प्राणाहून आवडे भाऊ तुमच्या आगमने करुण स्वामी मज समाधान तरी या पुत्राचे आयुष्य प्रमाण सांगा स्वामी मज तत्वता ऋषी म्हणे मी सत्य बोले न देख परी तुम्हासी ऐकता वाटेल दुःख हे सभा सकळे दुःखा नवी पडेल बाई प्रत्यय सदृश बोलावे वचन ना तरी अंगास येते मूर्खपणा तुम्हा वाटेल विषाहून विशेष कठीण ते गोष्टी भद्रसेने म्हणे सत्यवचन बोलावयान करावा हनुमान तरी तुझ्या पुत्राशी 12 वर्ष पूर्ण झाली असता जानपा आजपासून 7वे दिवशी मृत्यू पावेले या समयाशी राव ऐकता धरणीशी मूर्छा येऊन पडेला अमत्यासहित त्या स्थानी दुःखाग्नीत गेले आवळणी अंतपुरी सकळ कामिनी आकांत करीत आक्रोशे करोनिया हाहाकार वक्षस्थळ पिटीन रूपवर मग रायाशी पराशर सावध करून गोष्ट नपशिष्टाने थोडी धीर ऐक सांगतो विचार जय पंचभूते नवती समग्र शशिमित्र नव्हते तरी नव्हता मायामय विकार केवळ ब्रह्ममय साचार ते झाले स्मरण जागर अहम ब्रह्मणुनिया ते ध्यानी माया सत्य तेथुनी झाले महत्त्व मग त्रिवेद अहंकार होत शिव इच्छे करुनिया सत्वांश निर्मिला पितवसन राजा उसे सृष्टिगता दुईना तमाशे रुद्र परिपूर्ण सर्ग स्थित करविता विधी समने सृष्टी रची पूर्ण हे म्हणे मज नाही ज्ञान मग शिवे तया लागुना 4 वेद उपदिशले 4 वेदाचे सार पूर्ण तो हा रुद्राध्याय परमपावन त्याहून विशेष ज्ञान गुण त्रियासेना बहुत करी हा उत्तम जतन त्याहून अनेक थोर नाही साधन हा रुद्राध्याय शिवस्वरूप मनोनी श्री शंकर स्वयं बोले
जे रुद्राध्याय ऐकती पडती त्याच्या दर्शने जीव उद्धरती मग कमलोद्भव एकांती सप्तपुत्रा सांगे हा रुद्र मग संप्रदाय ऋषीपासून भूतळी आला अध्याय जाण थोर जप तप ज्ञान त्या गुणांना नसेची हा रुद्राध्याय जपे संपूर्ण त्याचे निदर्शने तेथे पावन स्वर्गीचे देवदर्शने घेऊ इच्छिते तप जप तप शिवार्चन यावनी थोर नाही जाण रुद्रमहिमा अगाध पूर्ण किती म्हणून वर्णावा रुद्रमहिमा वाढला पार ओस पडले भानु पुत्र नगर पाश सोडून यम किंकर रिते हिंडू लागले मग यमे विधी लागी पुसोन भक्ती कृत्या निर्मिली दारुण तिथे कुतर्कवादी भेदी लक्षुण त्याच्या हृदय संचरली त्यासी मत्सर वाढेला विशेष वाटे करावा शिद्वेष तेने ते जाऊन यम पुरुष महानरकी पडेल सदा यम सांगे दूताप्रती शिवद्वेषी जे पापमती ते अल्पयुष होती नाना रीती जाचणी करा शिव थोर विष्णू लहान हरी विशेष हर गौण ऐसे म्हणती त्या लागून आणून नरकी घालावे रुद्राध्याय नावडे जासी कुंभिका पाकी घालावे त्यासी रुद्रानुष्ठाने आयुष्याशी वृद्धी होय निर्धारे याकरिता भद्रसेनावधारी अयुत रुद्रावतने करी शिवावरी अभिषेकधार धरी मृत्यू दूर होय साचा अथवा शतघट स्थापोनी दिव्य वृक्षाचे पल्लव आणून रुद्रे उदक अभिमंत्रण अभिचिंतन पुत्राकरी नित्य 10 सहस्रावर्तने पूर्ण शोणिपाळा करी सप्तदिन राये धरिले दृढचरण सद्वंद्व होऊनी बोलत सकळ ऋषी रत्न पंडित पदक स्वामी तू त्यात मुख्य नायक काळ मृत्यू भयशोक गुरु रक्षित त्यापासून तरी त्वा आचार्यत्व करावे पूर्ण तुझ सवे ते आहेत ब्राह्मण आणि सांगती जे बोलावणी आताची आणतो आरंभी मग सहस्त्र विप्र बोलावणी ज्याची रुद्रानुष्ठानी भक्तीपूर्ण न्यास संध्यानयुक्त पडून गुरुपासून जे आले परधारा आणि परधन जास वमनावणी नीच पूर्ण विरक्त सुशील गेलिया प्राण दुष्ट प्रतिक्रियेने घेती जे शापानुग्रह समर्थ सामर्थ्ये चालवून देती मित्ररथ किंवा साक्षात अवमानात पुढे आणि योगा करीती ऐसे लक्षणयुक्त ब्राह्मण बैसला व्यासपिता घेऊन सहस्त्र गट मांडून अभिमंत्रुने स्थापिले सदुनीचे चलिले भरले पूर्ण त्यात आम्रपल्लव घालून रुद्र घोषे गर्जिनले ब्राह्मण अनुष्ठान दिव्य मांडिले शास्त्र संख्या झाले दिवस 7वे दिवशी मध्यान्नी आला चंडावश मृत्यू समय घेतला धरणीस बाळ मूर्छित पडिला एक मूर्त निश्चेष्टित चलनवलन राहिले समस्त परम घाबरला नृपनाथ गुरुदेवना नाभिकारा रुद्र पशुकोन सावध केला राजनंदना त्यासी पुसती वर्तमान वर्तले तेची सांगत एक काळ पुरुष भयानक तोर ऊर्ध्व जटा कपाळी शेंदूर विक्राळ दाडा भयंकर नेत्र खदिरांगा सारिके झोमज घेऊन जात असता चौघे पुरुष धावून आले तत्वता पंचवदन दशभुज त्या साम्यता कमळ भवांडी दुजी नसे ते जे जैसे गभस्ती दिगंतम सहारिती भस्मांगी व्याघ्रांबर दिसती दशास्त्री आयुधे जे ते महाराज म्हणो येवणी मज सोडविले तोडोनी बंधन त्या काळ पुरुषाशी धरुण करीत तांडण केले ते ऐसे पुत्रमुखीचे ऐकता वचन उत्तर भद्रसेन करी जय जयकार ब्राह्मणासी गाली नमस्कार आनंदाश्रुनेत्री आले अंगी रोमांच दाटले मग विप्रचनी गडबडा लोळे शिवनाम गर्जते वेळे देवसमने वर्षती अनेक वाद्यांचे गजर टंका गर्जे अवघ्यात थोर मुखद्व्याची महासुस्वर मृदंग वाद्ये गर्जती अनेक वाद्याचे गजर शिवलीला गाती अपार शृंगे भृंगे कहाळ थोर सने अपार वाटती चंद्रासन धडकती भेरी नादन माये नवोदरी असो भद्रसेन यावरी विद्युक्त होम करीतसे षड्रसान्य शोभिवंत अलंकार दिव्य वस्त्र देत अमौलिक वस्तू अद्भुत आनोनिया ब्राह्मणासी दक्षिणे लागी भांडारे मुक्त केली राजेंद्रे मणे आवडे तितुके बरा एकसरे मागे पुढे पाहू नका सर्व याचक केले तृप्त पुरे हेची ऐकोनी मात
धनभार झाला भूत म्हणून सांगितले आहे. ब्राह्मण देती मंत्राक्षरा विजय कल्याण हो तुझी सुता ऐसा अति आनंद होता असता तो अद्भुत वर्तने. वसंत येत सुगंधवणी की काशी क्षेत्रावरी स्वरधुनी की स्रोतोपले मुढाणी रमणलिंग अर्चिजे की नी दैवास सापडे चिंतामणी ती शुदिता पुढे शिराब्दी ए दाहोनी. तैसा कमलोद्भव नंदना ते क्षणी नारद मुनी पातला वाल्मिकी सत्यवती नंदना उत्तानपादी कया दूरदय रत्न हे शिष्य जाचे त्रिभुवनी जाण वंदे जे का सर्वाते तो चतुष्षष्टी कला प्रवीण निर्मळ जाशी चतुर्विद्या करतलामळ जाचे स्वरूप आता केवळ नारायण दुसरा की. हे कमाल भवांड मोडून पुन्हा सृष्टी करणार मागुतेनी अन्याय विलोकिता नयनी दंडे धाडित शुक्राधिका. तो नारद देखुनी तेची क्षणी कुंडातून मूर्तिमंत निघे अग्नी दक्षिणाग्री ग्रायपत्यावनी उभे ठाकले रेखता. पराशरादी सकळ ब्राह्मण प्रधाना सहित भद्रसेन धावोनी धरिती चरण ब्रह्मानंदे उचंबळले. दिव्य गंध दिव्य सुमणी षोडोपचारे पूजिला नारद मुनी रावो बाटाके कर जोडोनी म्हणे स्वामी अतिंद्रिया दृष्टा तू त्रिभुवन गमन तुझे सर्व काही देखील सांगा पूर्व. नारद म्हणे मार्गी येता शिव दूत चौघे देखिले दशभुज पंचवदन तीही मृत्यू नेला बांधून. तुझ्या पुत्राचे चुकविले मरण रुद्रानुष्ठाने धन्य केले. तव पुत्र रक्षणार्थ ते वेळा शिवे वीरभद्र मुख्य पाठविला मज देखता मृत्यू पुसू लागला. शिवसुता एका ते तू कोणाच्या आज्ञे करून आणीत होतात भद्रसेन नंदन त्यास 10 सहस्रे वर्ष पूर्ण आयुष्य असेलीचे. तो सार्वभौम होईल तत्वता रुद्रमहिमा तुझ ठाऊक असता शिव मर्यादा उल्लंघन तत्वता कैसा आणीत होतासी. मग चित्रगुप्ता पुसे सूर्यनंदन पत्रिका पाहिली वाचून तव 12 वर्ष मृत्यू चिन्ह गंडांतर थोर होते. ते महत पुण्य निरसून सहज 10 सहस्र वर्ष पूर्ण करावे राज्य. मग तो सूर्यनंदन महाराज स्वापराधे कष्टीभो मग उभा ठाकुनी कृतांत करजोडोनी स्तवन करीत हे अपारणाधव हिमनग जामात अपराध कळता घडला हा ऐसे नारदे सांगता ते क्षणी. राये पायावरी गातली लोळणी आणि कसरत रुद्र करोनी महोत्साव करीत असे शतरुद्र करिता निशेष शताही होय तो पुरुष. हा अध्याय पडती निर्दोष तो शिवरूप याच देही. तो येथेची झाला मुक्त त्याच्या तिथे तरतीभोवत असो यावरी पौस ब्रह्मासुत अंतर्धान पावला. आनंदवय शक्तिनंदन राये शतपद धन देऊन तो शिविला गुरु संपूर्ण ऋषी सहित जाता झाला. हे भद्रसेनाख्यान जे पडती त्यासी होय आयुष्य संतती त्यासी काळ नवादे अंती वंदोनी येती शोभदा. दशशत कपिला दान ऐकता पडता घडे पुण्य केले आशेची भक्षण सुरापान ब्रह्महत्या यव महापाप पर्वत तत्वता भस्म होती. श्रवण करिता हा अध्याय त्रिकाळ वाचिता गंडांतरे दूर होती. यावरी कलविगी निशेष शिवकीर्तनाचा महिमा विशेष आयुष्य लोकास अनुष्ठान हेची निर्धारे. मग तो राव भद्रसेन सुधर्मपुत्रास राज्य देऊन युवराज पद तारका लागुने देता झाला ते काळी. मग प्रधाना समवेत राव जाना जाता झाला तपोवना. शिवानुष्ठान रुद्र अध्यायना करिता महारुद्र तोषला विमानी बैसुनी त्वरित राव प्रधान नेले मिरवित. विधी लोकी वैकुंठी यासह बहुत स्वइच्छे करून राहिले शेवटी शिवपदाशी पाहून राहिले शिवरूप होऊन. हा 11वा अध्याय जाण स्वस्वरूप एकादश रुद्राचे हा अध्याय करिता श्रवण एकादश रुद्राचे समाधान की हा कल्परूप संपूर्ण इच्छिले फल देणार. मृत्युंजय जप रुद्रानुष्ठान त्यासन बाधती ग्रह पीडा विघ्न पिशाच बाधा रोग दारुण न बाधिती सर्वदायी. येथे जो मानिला विश्वास तो होईल अल्पायुषी. तामसे
हे निंदी जो चांडाळ निशेष त्याचा विटाळ न व्हावा. त्यास प्रसवनी बांध झाली माता, त्याची संगती न धरावी तत्वता. त्याशी संभाषण करिता महापातक जाणीचे. ते आपल्या ग्रहाशी नानावे, आपण त्याच्या ग्रह सदनाशी न जावे. ते तेजावे जीव भावे, जीवी सुशीलशी हिंसक ग्रह. तो प्रत्यक्ष बक्षितो विष, जे मूर्ख बैसती त्याचे पंक्तीस. त्याशी मृत्यू आला या गोष्टीस, संदेह काही असेना. असो सर्व भावे निश्चित, अखंड पाहावे शिवलीलामृत. हे न घडे जरी त्वरित, हा अध्याय तरी वाचावा. या अध्यायाचे करिता अनुष्ठान, तयाशी नित्य रुद्ध केल्याचे पुण्य. त्याचे घरी अनुदिन ब्रह्मानंद प्रकटेल. अपना हृदयाब्ज मिलिंद, श्रीधर स्वामी तो. अपर्णा हृदयाब्ज मिलिंद, श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद. जो जगदानंद मूळकंद, भंगण विठे कालत्रयी. शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड, स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड. परिसोत सज्जनाखंड, एकादशाध्याय गोड हा. श्री सांब सदाशिव अर्पणामस्तु. श्री गुरु गोविंद चरणारविंदार्पणमस्तु. हर हर महादेव. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री शिवाय नमस्तुभ्यं. श्री शिवाय नमस्तुभ्यं. श्री शिवाय नमस्तुभ्यं. हर हर महादेव. हर हर महादेव. हर हर महादेव. भोलेनाथ भगवान की जय. उमापति महादेव की जय. ब्रह्मांडी माळा, विषयकंठ काळा, त्रिनेत्री ज्वाळा, लावण्य सुंदर जळ निर्मळ वाहे जुजुळा. जय देव जय देव जय श्री शंकरा व स्वामी शंकरा. आरती व वाळू भावारती व वाळू, तुझ कर्पूर गौरा. जय देव जय देव. कर्पूर गौरा भोळा नैनी विशाळा, अर्धांगी पार्वतीच मनांच्या माळा. विधीचे उदळ निळा, ऐसा शंकर शोभे उमा वेल्लाळा. जय देव जय देव जय श्री शंकरा व स्वामी शंकरा. आरती व वाळू भावारती व वाळू, तुझ कर्पूर गौरा. जय देव जय देव. देवी दैत्य सागर मंथन भय गेले, त्या माझे अवचिताला लोटले. ते तू आसुरपणी प्राशन केले, नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले. जय देव जय देव जय श्री शंकरा व स्वामी शंकरा. आरती व वाळू भावारती व वाळू, तुझ कर्पूर गौरा. जय देव जय देव. व्याघ्रांबर मणिवर सुंदर मदनारी, पंचानन मणि मोहन मुनिजन सुखकारी. शतकोटीचे बीज वाचे उच्चारी, रघुकुल तिलक राम दासांतरी. जय देव जय देव जय श्री शंकरा व स्वामी शंकरा. आरती व वाळू भावारती व वाळू, तुझ कर्पूर गौरा. जय देव जय देव. कर्पूर गौरम करुणावतारम, संसार सारम भुजगेंद्रहारम. सदा वसंतं हृदयारविंदे, भवं भवानी सहितं नमामि. भवं भवानी सहितं नमामि. भवं भवानी सहितं नमामि.